हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मी आणि संदीप कांबळे सर जेव्हा माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जेव्हा भेट दिली होती माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केल्याच्यानंतर तुम्हाला मागच आम्ही सांगितलं होतं मुंबई आंदोलनाच्या अगोदर, आणि माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांना आम्ही पाठपुरावा केला असता. त्याच्यामध्ये काही जे बदल झाला तो आज बदल आपल्याला पाहायला भेटणार आहे. पवित्रपूर्व शिक्षक भरती कार्यपद्धतीने आवश्यक सुधार करण्याबाबत आजचा हा जी आर आहे. ठीक आहे, ह्या जी आरमध्ये खूप आनंदाची बातमी. ठीक आहे मित्रांनो, 2 एप्रिल 2026ला आला जी आर. आजचा जी आरमध्ये मागं जो जी आर होता तो प्राधान्यक्रमाच्या संदर्भात होता. आता ह्या जी आरमध्ये अत्यंत आनंदाची महत्त्वाची माहिती मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे. ती आहे माननीय दादाजी भुसे साहेबांना भेटलो असता आम्ही. खूप पॉझिटिव्ह आमची चर्चा झाली. अमर्यादित प्राधान्यक्रमांची आमची मागणी आहे, तर शेवटपर्यंत आम्ही अमर्यादितसाठीच प्रयत्न करणार आहोत. परंतु तरी पण आम्ही तुम्हाला मुंबई जाण्याअगोदर जेव्हा प्रस्ताव मुंबईला गेला होता तो प्रस्ताव मंजूर करणं खूप गरजेचं होतं, मंजूर करून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला असता तो प्रस्ताव झालेलाच आहे. ज्यामध्ये अमर्यादची आमची मागणी आहे मित्रांनो. तरी पण 50चे 100 झालेले आहेत. ते पूर्ण जी आरमध्ये तुम्हाला सांगणार आहे काय काय झालेलं आहे, अपेक्षित बदल पहा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला अशीच माहिती ऑथेंटिक देत जाईल. उमेदवारांना त्यांच्या बघा, पहिला मुद्दा डायरेक्ट विचारतो. शासन शुद्धीपत्र काढलं आहे संदर्भ 1मध्ये. ठीक आहे, अनुक्रमांक 2 हे पूर्ण मागचे जी आर लागू 20 जानेवारीचा जो जी आर बदलला ना त्याच्यातला हा संदर्भ आहे. बघा, 20 जानेवारी 2026ला जो जी आर आला त्याच्यातील जो बदल आहे ते बदल इथं आहे मित्रांनो. उमेदवारांना त्यांच्या अहतीनुसार मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम ब्लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या वेळी स्वतंत्रपणे असेल असा हा नियम होता. आता त्याच्यात काय केलं आहे, उपयुक्त तरतुदीवेळी खालील सुधारणा वाचण्यात यावी. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवार त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. आता पहा नियम कसा आहे, सर्वांना हे दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय फरक सांगतो मित्रांनो. जो मुलाखत आपण संस्थेमध्ये देतो त्या मुलाखतीसाठी ठीक आहे 50 प्राधान्यक्रम आहे कंपल्सरी. आता जे विना मुलाखत आहे, विना मुलाखत जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जो 50 आहे त्याची 100 50पासून ते 100 प्राधान्यक्रम. ठीक आहे, वाढ झालेली आहे. काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. ठीक आहे, ही एक आनंदाची बातमी आहे. कभी खुशी कभी गमसारखी कहाणी आहे मित्रांनो. 50चे 100 झाले परंतु पूर्ण समाधान झाले नाही. 50% आपण यशस्वी झालो, पूर्ण यशस्वी झालेलो नाही. मुंबईला आंदोलन केलं जवळपास 6-7 दिवस, जवळपास 12 तारखेपासून 17-18 तारखेपर्यंत. आणि माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांना मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचा हाच होता की प्राधान्यक्रम कमी असणेच खूप फायद्याचं. परंतु संस्थेसाठी चालते, मागच्या वेळच्या संस्था चालकांनी जो गोंधळ घातला आहे तो ठीक आहे, परंतु आत्ता हे महत्त्वाचं नाही. आत्ता तो महत्त्वाचा नाही, हे एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं हे बदल होणं खूप अपेक्षित आणि गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळं सर्वांना एकदा विनंती करतो आहे की तुम्ही याच्यामध्ये माननीय म्हणजे मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांनी अमर्याद प्राधान्य करण्यात यावे यासाठी आम्ही आमच्या लेवलनं प्रयत्न करूच, परंतु ह्याचं आपण स्वागत पण करूया असं मला वाटते. आणि हे सर्व करत असताना मित्रांनो अनलिमिटेड असणं खूप गरजेचं आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 55-60 हा नियम जो मागासवर्गीयांच्या फेवरमध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व मुलांना प्राधान्यक्रम जास्तीत जास्त कसे येतील हे पण महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त मुलांची निवड कशी होईल हे पण पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर एकदा सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.